हिंदू संपणार. हिंदूंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की राजसत्तेवर हा हिंदूच राहिला पाहिजे. चुकून जर कुठल्या ठिकाणी जर तिथं मुसलमान गेला तर तुम्ही सगळे हिंदू देश सोडून पळायचं किंवा तुम्ही बली जायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही. हे नेते जास्त बोलणारे आहेत त्यांनीही लक्षात ठेवायला पाहिजे. फक्त पक्ष टिकवून, फक्त जात टिकवून काही होणार नाही. तुम्हाला हिंदू म्हणून टिकायचं आहे. आज लक्षात ठेवा, एक मुसलमानाचा पक्ष आहे, सगळे मुसलमान त्याच्या पाठीमागे जातात, एक संघ जातात, एक गट्टा जातात. अनेक पक्ष असणारे सगळे हिंदू आहेत, पक्षनिष्ठ पक्षश्रेष्ठी सगळे हिंदू आहेत. पण ते पण त्यामध्ये सगळे हिंदू विभागले गेले. तो या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, तो या पक्षाचा, हेच झालंय. आणि या जोरावरतीच हीच उदाहरणं समोर ठेवून हे सगळे म्हणतात की एक दिवस मुसलमान होणार महापौर. आणि हे जर असं झालं तर हे घडायला वेळ नाही लागणार. आणि जर उद्या मुसलमान झाला तर तुम्ही बघा, मुस्लिम बहुलमध्ये हिंदू किती सुरक्षित आहे, त्याला किती त्रास आहे. उद्या जर महापौर म्हणून जर तुम्ही बसवला तर तुम्ही हिंदूंनी ते जात पात गेली खड्ड्यात. तुम्ही सगळ्या हिंदूंनी पुन्हा मुंबई सोडायला लागणार. एक दिवस तुम्हाला देश सोडायला लागणार. म्हणून आताच हिंदूंनी एकत्रित होणं गरजेचं आहे. पुढं कोण आहे बघायचं आम्हाला. आणि या असणाऱ्या नेत्यांना सुद्धा समजलं पाहिजे, अशी ही असणारी एकजूट व्हायची वेळ आहे की उद्या आम्ही कपाळाचा टीका बघून तो हिंदू आहे का बघून आम्हाला, जिथं दोन हिंदू असतील तिथं विचार करायचा की हिंदुत्ववादी कोण आहे आणि हिंदू पक्ष कोणता आहे. पण जिथं पुढं मुसलमान असेल तर तिथं विचार हिंदूचा करायचा. हिंदुत्वनिष्ठ पाहिजेच. मी कोणत्या जरी पक्षाचा नसलो तरी मला हिंदुत्ववादीच पक्ष पाहिजे. आता हे सांगायची गरज नाही. आम्ही जय श्रीराम म्हटलं की आम्हाला लगेच म्हणतात की हा या पक्षाचा दिसतोस का. नाही, मला ते विचार आवडतात. मला हिंदुत्व टिकवायचं आहे. मला हिंदुत्ववादी पक्ष पाहिजे म्हणून मी त्या पक्षाचं कौतुक करेन. जो हिंदुत्वाच्या विरोधात आहे, जो देव देश धर्माला नावं ठेवणारा पक्ष आहे, त्याला आम्ही कधीही जुमानत नाही आणि मानत सुद्धा नाही. म्हणून प्रत्येक हिंदूने टिकवलं पाहिजे, समजलं पाहिजे की या असणाऱ्या ग्रामपंचायतचा सरपंच हिंदू पाहिजे, ग्रामपंचायतचा सदस्य हिंदू पाहिजे, ग्रामपंचायत पासून ते देशाच्या पंतप्रधानांच्या पर्यंत सगळे हिंदूच पाहिजे. कारण हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे हिंदू राष्ट्रच राहिलं पाहिजे.